सुरभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. तर मी बनवला आहे सुक्का झुणका. याला आपण डाळ वाटून केलेले बेसन पण बोलतो, झुणका पण बोलतो. तर हे बघा, त्यासाठी डाळ भिजवून घेतली आहे हरभऱ्याची. चांगले 1 ते 1.5 तास डाळ भिजवून घ्यायची. डाळ चांगली भिजली की वाटून घ्यायची, रवाळ वाटून घ्यायची, जास्त बारीक पण नाही, रवाळ वाटून घ्यायची. हे बघा, आता आपण बेसन करायला घेऊ. हे बघा, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरं आणि कढीपत्ता फोडणी द्यायची आहे. हे बघा, कांदा टाकला आहे थोडासा, एक बारीक छोटासा कांदा कापून टाकलेला आहे. छान परतून घ्यायचे आपल्याला मस्तपैकी. हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा होता, तो टाकलेला आहे. हिरवी मिरची लसूण जरा थोडंसं तिखटावर आपल्या अवलंबून आहे. तुम्हाला जर झणझणीत करायचं असेल तर जास्त टाका, नसेल झणझणीत करायचं तर थोडं कमी टाका. मीठ टाकलं आहे बघा. चांगलं परतून घ्यायचे. धना पावडर टाकली आहे थोडीशी, लाल मिरच पावडर थोडीशी चिमूटभर टाकली आहे बघा. एकदम हळद टाकली आहे. एकदमच छान होतो हा झुणका. आम्ही बेसन बोलतो, कोण झुणका बोलतं. आम्ही याला डाळ वाटून केलेलं बेसनच बोलतो. हे बघा, आता आपली डाळ वाटलेली चांगली परतून घेऊ आपण त्याच्यामध्ये. हे बघा, आता गरजेपुरतं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, जास्त टाकायचं नाही. हे बघा, चांगला होतो, एकदम छान होतो झुणका, सुटसुटीत होतो, अजिबात चिकट होत नाही. हे बघा, थोडंसं साईडला तेल ठेवायचं झाकण ठेवताना, म्हणजे खाली जास्त चिकटत नाही. हे बघा, परत झाकून ठेवायचं आहे. हे बघा, थोडंसं तेल साईडनं टाकायचं, म्हणजे तेल पण सुटतं चांगलं, चिकटत नाही. कोथिंबीर टाकली थोडीशी बघा. आता चांगला झुणका आपला शिजला येऊ. हे बघा, भाकरी बरोबर, चपाती बरोबर एकदम छान लागतो. हे बघा, झालेला आहे आपला. कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला. थँक्यू.